नागपुर में आशा गठ प्रवर्तकों ने अपनी लंबित मांगों को लेकर संविधान चौक में धरना आंदोलन शुरू किया है। करीब 17 साल से काम करने के बावजूद समायोजन नहीं होने का आरोप लगाते हुए गठ प्रवर्तकों ने सरकार से न्याय की मांग की है। आशा गठ प्रवर्तकों का कहना है कि वे 2009 से एनएचएम के तहत गठ प्रवर्तक के रूप में काम कर रहे हैं। करीब 17 साल बीतने के बाद भी उन्हें अन्य कर्मचारियों की तरह समायोजन का लाभ नहीं मिला है। वहीं 30 जून को एनएचएम के अंतर्गत अन्य कर्मचारियों का समायोजन किए जाने का मुद्दा भी गठ प्रवर्तकों ने उठाया है। उनका कहना है कि इतने वर्षों से काम करने के बावजूद उनके पद को समायोजन से बाहर क्यों रखा गया, सरकार को इस पर विचार करना चाहिए। इसी मांग के साथ गठ प्रवर्तक नागपुर के संविधान चौक में धरना आंदोलन कर बैठे हैं। समायोजन के साथ मानधन, बोनस, मातृत्व लाभ, कार्यालयीन सुविधा, वाहन और अन्य मांगों को लेकर भी प्रशासन को निवेदन दिया है। आज आम्ही महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने एक दिवसाचा धरणा कार्यक्रम ठेवलेला आहे। आपल्याला माहित असेल की आरोग्य विभागामध्ये ज्या एनएचएम योजनेअंतर्गत विविध घटक काम करतात त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण घटक हा गटप्रवर्तक आहे आणि हा गटप्रवर्तक 2008 पासून कार्यरत आहे। 2008 ला या सर्व गटप्रवर्तकांना कॉन्ट्रॅक्ट वर्करची ऑर्डर दिली होती। 2008 ते 2017 पर्यंत या सर्व कॉन्ट्रॅक्ट वर्कर होत्या आणि कुठलीही पूर्व सूचना न देता 2018 पासून या सर्वांना मानधनावरती सरकारने केलेलं आहे। आपल्याला माहित असेल की आताच आरोग्य विभागाने जे 10 वर्ष ज्यांची सेवा पूर्ण झाली आहे, कंत्राटी कामगार असतील त्या सर्वांना समायोजित केलं आहे शासन सेवेमध्ये। तेव्हा यांची सेवा दीर्घकाळ झालेली आहे आणि या कॉन्ट्रॅक्ट वर्कर होत्या, त्या अनुषंगाने या सर्वांना सुद्धा शासन सेवेमध्ये समायोजित केलं पाहिजे। जो शासनाचा आदेश आहे त्याच्यामध्ये विविध घटकांचा जसं अंतर्भूत केलेल्या सर्वांच्या नोंदी आहेत त्याप्रमाणे गटप्रवर्तक नावाची सुद्धा नोंद त्या समायोजनाच्या आदेशामध्ये झाली पाहिजे। या मुख्य मागणीसाठी आम्ही आज इथे धरणे आंदोलनावरती बसलेलो आहोत। आपल्याला माहित असेल की या सर्व महिला कर्मचारी आहेत आणि या महिला कर्मचारी ज्या आहेत त्या गावाचं आरोग्य नीट राहावं म्हणून काम करतात आणि माता आणि बालमृत्यू हा टाळला जावा, त्याच्यावरती कंट्रोल झालं पाहिजे, कुपोषण दूर झालं पाहिजे, यासाठी सर्व काम करत असतात आणि डिलिव्हरी जी आहे ती घरी नाही झाली पाहिजे याची फार काळजी घेतात। पण यांना मॅटर्निटी बेनिफिट मिळत नाही, यांना दिवाळी बोनस मिळत नाही, यांना किमान वेतन मिळत नाही आणि यांचे जे स्थानिक प्रश्न आहेत, आता सर्व कामं हे ऑनलाईन झालेले आहेत आणि ऑनलाईन कामाचा बोजा हा गटप्रवर्तकांवरती पडलेला आहे। शासनाकडनं यांना कुठलेही ऑनलाईन काम करण्यासाठी कुठलाही मोबाईल टॅब दिलेला नाही, तेव्हा यांना लॅपटॉप दिला पाहिजे अशी मागणी आहे। यासोबतच यांचं कुठे कार्यालय नाही, म्हणजे या ज्या पीएससी मध्ये काम करतात त्या पीएससी ला बसायला यांना जागा नाही। तेव्हा शासन आदेश आहे, केंद्र सरकारचे गाईडलाईन आहेत की प्रत्येक पीसी सेंटरवरती आशा खोली निर्माण केली पाहिजे। ती आशा खोलीमध्ये यांना बसण्याची जागा, टेबल, खुर्ची, कपाट आणि ऑनलाईन कनेक्शन हे दिलं पाहिजे। शासनाने आपल्या जिल्ह्यामध्ये खनिज निधी भरपूर असल्यामुळे मागच्या वेळेस एक आदेश केला होता। तो आदेश हा होता की सर्व गटप्रवर्तकांना वाहन देण्यात येईल, 2 व्हीलर वाहन, आणि तत्कालीन कलेक्टर यांनी आणि पालकमंत्री यांनी तो निर्णय घेतलेला आहे, पण त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही। तेव्हा यांना स्कूटी देण्याचा आदेश जो झालेला आहे त्याची अंमलबजावणी करा। यासोबतच आपण बघत असलेल्या ड्रेस कोड वरती आहे, यांनी कुठला ड्रेस घ्यावा आणि कुठून घ्यावा असं बंधन यांच्यावरती प्रशासनाकडनं करण्यात येते। तेव्हा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अन्यायकारक आहेत आणि त्या अन्यायकारक गोष्टी या दूर करण्यासाठी राज्य पातळीवरच्या मागण्या घेऊन आणि स्थानिक मागण्या घेऊन आज इथे आयटकच्या वतीने आम्ही धरणा आंदोलन कार्यक्रम आयोजित केला आहे। आम्ही 2009 पासून गटप्रवर्तक म्हणून कार्यरत आहोत कामावर। आमचं एनएचएमच्या याच्यामध्ये ऑर्डर मिळाला कंत्राटी तत्वावर, पण अजूनही आम्हाला आता 16-17 वर्ष होऊन गेले आहे, तरी आम्हाला ते जे आता समायोजन झालं आहे एनएचएमच्या लोकांचं, त्यांनी आमच्या पदाला मध्ये त्या याच्यातून वगळण्यात आलेलं आहे। तर याच्यावर सरकारला आमची विचारणा आहे की आमच्या पदाला हा अन्याय का, आम्हाला न्याय मिळण्यात यावा, यासाठी आम्ही आज इथे धरणे आंदोलनासाठी इथे नागपूर संविधान चौकामध्ये आम्ही इथे बसलेलो आहोत। मी गटप्रवर्तक प्रज्ञा वानखेडे बोलते। प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाड येथे मी आशा गटप्रवर्तक म्हणून कार्यरत आहे। आज आमचं धरणे आंदोलन फक्त गटप्रवर्तकांचं इथे केलेलं आहे। यापूर्वी आम्ही आशांसोबत एकत्रित धरणे आंदोलन दिलेलं होतं, पण आज आम्हाला इथे बसण्याची वेळ यासाठी आलेली आहे की कारण आत्ताच एनएचएम कर्मचाऱ्यांचं 30 जूनला एनएचएम अंतर्गत समायोजन केलेलं आहे। त्यामध्ये गटप्रवर्तक म्हणून आम्हाला वगळण्यात आलेलं आहे। तर आम्हाला का वगळण्यात आलेलं आहे
हा आमचा मेन मुद्दा आहे. त्यात आमचं समायोजन करावं, कारण 8 पासून आम्हाला कंत्राटी म्हणून NHM मध्ये आम्हाला ऑर्डर दिलेली आहे व 2018 पासून आम्हाला त्यातून वगळण्यात आलेला आहे. महत्त्वाचा मुद्दा आमचा हा आहे. त्या व्यतिरिक्त आम्हाला दौरा बेस मानधन तत्वावर 2018 पासून घेतलेला आहे. तर आम्हाला दौरा बेस अजिबात नको आहे. आम्हाला 34,000 रुपये फिक्स मानधन द्यावं. त्या व्यतिरिक्त आम्हाला स्टेशनरी खर्च हा वारंवार स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागतो, जे की आम्हाला दर महिन्याला मिळत नाही. आमचा पगार वेळेवर होत नाही, तरीही आम्हाला आमच्या खिशामधून तो खर्च अतिरिक्त करावा लागतो. तर आमचा जो स्टेशनरी भत्ता आहे तो आम्हाला वार्षिक देण्यात यावा.